नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. In my last lecture, we have complete the point that is the inequations, linear inequations, and also we have solved the linear equation by the graphical method. Now today we are going to start with the new point that is the linear programming problem, that is the LPP. So to understand what is the LPP, we take one example, and that example is toy manufacturers produces bicycles and tricycles, each of which must be processed through two machines, machine A and machine B. Machine A has maximum of 120 hours available, and machine B has maximum of 180 hours available. Manufacturing a bicycle requires 4 hours on machine A and 10 hours on machine B. Similarly, as the manufacturing a tricycle requires 6 hours on machine A and 3 hours on machine B. The profit on one bicycle is rupees 65 and profit on one tricycle is rupees 45. So we have to formulate this problem as LPP to maximize the profit of that toy manufacturer. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेमचा अर्थ असा आहे की एक खेळणी तयार करणारी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये दोन प्रकारच्या खेळण्या तयार होतात, एक बायसिकल आणि दुसरी ट्रायसिकल, म्हणजे एक दुचाकी आणि एक तीन चाकी. तर त्यामध्ये ह्या दोन्ही खेळण्या तयार करण्यासाठी दोन वेगवेगळ्या मशीन्स वापरल्या जातात. त्या एका मशीनचं नाव मशीन ए आहे आणि दुसरं बी आहे. मशीन ए ही फक्त 120 तास अवेलेबल आहे आणि मशीन बी ही 180 तास अवेलेबल आहे. जर एक बायसिकल बनवायची असेल तर 4 तास हे ए मशीनला लागतात आणि तीच बायसिकल बनवण्यासाठी बी मशीनला 10 तास लागतात. त्याचबरोबर एक ट्रायसिकल बनवण्यासाठी मशीन ए ला 6 तास लागतात तर मशीन बी ला 3 तास लागतात. आणि एक बायसिकल विकल्यानंतर त्या कंपनीला 65 रुपये नफा होतो आणि जर एक ट्रायसिकल विकली तर त्या कंपनीला 45 रुपये नफा होतो. तर आपल्याला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम तयार करून द्यायचा आहे की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर त्या कंपनीला जास्तीत जास्त नफा झाला पाहिजे. दॅट टॉय मॅन्युफॅक्चर मस्ट हॅव अ मॅक्झिमम प्रॉफिट. ओके. मग आता जर आपण या प्रॉब्लेम कडे पाहिलं तर या प्रॉब्लेमचा जो नफा आहे हा त्या नंबर ऑफ बायसिकल्स अँड नंबर ऑफ ट्रायसिकल्स वर अवलंबून आहे. मग आपल्याला first we have to consider that the number of how many bicycles and how many tricycles must be produced by that company so as it has the maximum profit. म्हणजे काय, तर आपल्याला या कंपनीचा जो नफा आहे हा नफा त्याच्या बायसिकल आणि ट्रायसिकलवर अवलंबून असल्यामुळं आपल्याला सांगायचंय की तुम्ही एवढ्या नंबरच्या बायसिकल तयार केल्या पाहिजेत आणि एवढ्या नंबरच्या ट्रायसिकल तयार केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नफा होणार आहे. मग लेट अस कन्सिडर दॅट कंपनी हॅज प्रॉफिट झेड. समजा त्या कंपनीला झेड एवढं प्रॉफिट तयार झालं ड्यू टू एक्स नंबर ऑफ बायसिकल अँड वाय नंबर ऑफ ट्रायसिकल. म्हणजे एक्स एवढ्या बायसिकल तयार करून आणि वाय एवढ्या ट्रायसिकल तयार करून त्या कंपनीला जो नफा होणार आहे तो आपण झेड मानूया. ओके. सो लेट झेड बी द प्रॉफिट ड्यू टू x number of bicycle and y number of
tricycle. ओके, सो म्हणजे त्या कंपनीने एक्स नंबर एवढ्या बायसिकल तयार केल्या समजा आणि वाय नंबर एवढ्या ट्रायसिकल तयार केल्या, तर त्यांना होणारा जो काही नफा आहे तो झेड एवढा होणार आहे. सो वी हॅव आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, तर एक बायसिकल विकल्यानंतर किती रुपये नफा होतो? 65 रुपये एवढा नफा होतो. 65 रुपीज एवढा नफा होतो. सो जर मग एकाच बायसिकल वर 65 रुपये नफा होत असेल तर एक्स बायसिकल वर 65 एक्स एवढा नफा होईल. सो वी हॅव द प्रॉफिट on one bicycle is rupees 65. Therefore the profit on X bicycle is 65x, and the profit on one tricycle is rupees 45. Therefore the profit on Y tricycle is 45y. Therefore the total profit is, total profit Z is equal to बायसिकल विकल्यानंतर एक्स एवढ्या बायसिकल विकल्यानंतर 65 एक्स आणि वाय एवढ्या ट्रायसिकल विकल्यानंतर 45 वाय एवढा नफा होतो. सो द टोटल प्रॉफिट इज 65x plus 45y. Okay, so now this bicycle and tricycles are produced in two different machines. For the bicycle and tricycles, they are processed on two different machines, and machine A and machine B. So मशीन ए वर एक बायसिकल बनवण्यासाठी 4 तास लागतात आणि एक ट्रायसिकल बनवण्यासाठी 6 तास लागतात. Therefore for machine A, on machine A, for machine A, for one bicycle required 4 hour, and therefore for X bicycle required 4x hour. एका बायसिकलला 4 तास जर लागत असतील तर एक्स एवढ्या बायसिकलला 4x एवढे तास लागतील. आणि त्याच मशीनवर एक ट्रायसिकल जर बनवायचे असेल तर 6 तास लागतात. फॉर वन ट्रायसिकल required 6 hour. Therefore for Y tricycle required 6y hour. Okay, now for machine B, on machine B, so on machine B
मशीन बी वर जर एक बायसिकल बनवायची असेल तर 10 तास लागतात आणि एक ट्रायसिकल जर बनवायची असेल तर 3 तास लागतात. सो फॉर मशीन फॉर वन बायसिकल require 10 hours. Therefore, for X bicycle require 10x hour. Okay, 10x hour, and therefore for one tricycle require एक 3 चाकी जर बनवायची असेल बी मशीनवर तर 3 तास लागतात. रिक्वायर्ड 3 hours. ओके, 3 hours. Therefore, for Y tricycle require 3y hour. But the machine A is in working only within only 120 hours. म्हणजे मशीन ए फक्त 120 तास काम करू शकते, त्याच्यापेक्षा जास्त काम होणार नाही मशीन ए वर. म्हणून 4x आणि 6y ची बेरीज 4x आणि हे 4x आवर फॉर सायकल आणि 6y आवर फॉर ट्रायसायकल, या दोघांची बेरीज ही 120 किंवा 120 पेक्षा कमी असली पाहिजे. देअरफॉर but machine A is available only 120 hours. Therefore 4x plus 6y is less than or equal to 120. Similarly, the machine B is available only for 180 hours. मशीन बी ही फक्त 180 तास अवेलेबल आहे. but B is available only 180 hours. Therefore, मग हे 10 म्हणजे बायसिकलला 10x आवर लागतील आणि ट्रायसिकलला 3y आवर लागतील. या दोघांची बेरीज 180 किंवा 180 पेक्षा कमी असली पाहिजे. Therefore, this is 10x plus 3y is less than or equal to 180. Also, that manufacturers must be manufacturers bicycle and tricycle. त्या कंपनीने बायसिकल आणि ट्रायसिकल काहीतरी तयार केल्या पाहिजेत. म्हणजे बायसिकलची आणि ट्रायसिकल जर प्रोड्यूस नाही केल्या तर तिला नफा मिळणार नाहीये. म्हणजेच काय, तर एक्स एवढ्या बायसिकल तयार केल्या त्याची एक्स ची किंमत एक तर 0 किंवा 0 पेक्षा मोठी असली पाहिजे, किंवा आणि वाय ची किंमत पण म्हणजे ट्रायसिकलची पण किंमत 0 किंवा 0 पेक्षा मोठी असली पाहिजे. म्हणजे दॅट कंपनी मस्ट बी प्रोड्युसेस बायसिकल और ट्रायसिकल. ओके, so this is the problem. Now we have to formulate this problem. काय मॅक्सिमाइज करायचं आहे आपल्याला? प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे. मग आपलं प्रॉफिट काय आहे? तर प्रॉफिट आहे z is equal to this. So maximize z is equal to काय आहे? 65x plus 45y. कोणाच्या मदतीने मॅक्सिमाइज करायचं आहे? बायसिकल आणि ट्रायसिकलच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर संतुलन कोणाशी साधलं पाहिजे? मशीन ए आणि मशीन बी शी संतुलन साधून आपल्याला बायसिकल आणि ट्रायसिकल तयार करायचे आहेत, आणि जेणेकरून त्या कंपनीला जास्तीत जास्त काय झाला पाहिजे? नफा झाला पाहिजे. मग
बायसिकल आणि ट्रायसिकल आणि कंपनीचा जो काही मशीन आहे त्या मशीन कशावर अवलंबून आहे, या इनइक्वेशनवर अवलंबून आहे. 4x plus 6y is less than or equal to 20 and 10x plus 3y is less than or equal to 180. So subject to first subject आहे 4x plus 6y is less than or equal to 120 and second is 10x plus 3y is less than or equal to 180. That company must be produces some number of bicycles and some number of tricycles. म्हणजे त्या कंपनीने बायसिकल आणि ट्रायसिकलचं उत्पादन केलंच पाहिजे. म्हणजे x must be greater than or equal to 0 and y must be greater than or equal to 0. So this problem is formed and this problem is called as the LPP. हा जो काही तयार झालेला प्रॉब्लेम आहे हा linear programming problem आहे. It is this problem is called as the LPP. Okay, linear programming problem. And in this problem, z is called as the objective function. This z 65x plus 45y is called as the objective function. Objective function. Okay. या z ला काय म्हणायचं, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणायचं. सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन? अ फंक्शन विच इज टू बी मॅक्झिमाइज और मिनिमाइज. हे जे काय हा जो काय प्रॉब्लेम आहे प्रॉफिटचा आहे, मॅक्झिमम प्रॉफिटचा आहे, कधी कधी मिनिमाइजचा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणून दिलेल्या लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये जे फंक्शन तुम्हाला मॅक्झिमाइज करायचंय किंवा मिनिमाइज करायचंय त्या प्रकारच्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स असं म्हणणार आहेत. सो द फंक्शन विच इज टू बी मॅक्झिमाइज और मिनिमाइज इज कॉल्ड एज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. सो वी राइट द डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. Objective function. Okay. The function which is to be maximized or minimized is called objective function. जे फंक्शन आपल्याला मॅक्झिमाइज करायचंय किंवा मिनिमाइज करायचंय त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं म्हणतो. And this inequality in this problem there are two inequality. In some problem there are more than two inequality or one inequality. So this inequality present in this problem is called as the constraint. या प्रॉब्लेमला या इनइक्वालिटीला काय म्हणतो, कन्स्ट्रेंट. मग कन्स्ट्रेंट म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ द इनइक्वालिटी द फंक्शन विच इज टू बी मॅक्सिमाइज्ड और मिनिमाइज्ड that is called as the constraint. Okay, so the constraint म्हणजे काय? Constraint where the inequality with the help of inequality the problem or the function, the objective function is maximized or minimized is called
constraint is called constraint. And this last is one of the last two inequalities are present, and that inequality are called as the non-negative restriction. This inequality is called as the non-negative restriction. Okay, so this is the formation, or this is the structure of LPP. LPP must contain a objective function. The objective function means the function which is to be maximized or minimized is called as the objective function. Secondly, it contains the constraint. These are the inequalities, and with that, with the help of that inequality, we have to maximize or minimize the objective function. So it is called as the in constraint. And again, there is a one restriction present in this problem, and that restriction must be very important, and that must be greater than or equal to 0. So this is called as the non-negative restriction. So we stop here. Okay.